आता आम्ही चाललेलो साईशाचा 5th बर्थडेला. तर चला आपण आता तिकडे जाऊन बघूया. सगळ्या मम्मी दिसल्या की या चिल्लर पार्टीची खरी आज मजा आहे, परंतु त्यांना तयार करण्यासाठी जी मेहनत लागते ती खऱ्या अर्थानं तुमची सगळ्यांचीच आहे, बरोबर नाही? म्हणजे आपला बाळ, आपला मुलगा, आपली मुलगी छान दिसावं यासाठी हे सगळे कष्ट तुम्ही करत असतात, बरोबर की नाही? कारण की कुठे पावडर लागली आहे का, कुठे लाली लागली आहे का, किंवा तिने ड्रेसअप व्यवस्थित केलंय की, ही सगळी तयारी आज तुम्ही करतात, बरोबर आहे की नाही? हो की नाही? तेवढं तर बोला, बरोबर नाही? असं म्हटलं जातं की खूप मोठं भाग्य लागतं, बरोबर की नाही? मुलांना गिफ्ट पाहिजे तर मम्मीने छान डान्स केला पाहिजे, बरोबर की नाही? गिफ्ट पाहिजे ना, मम्मीला सांग डान्स करायला. करा करा, लावा लागा. चला ट्रॅक बघा. लहान मुलांनो, तुम्हाला जर गिफ्ट पाहिजे असेल, माझा अर्थ काम साईशाच करते. मोठेपणी अँकर बनणार वाटतं. आता लाव का तुला. आम्हाला डान्स येत नाही, पण आपलं गाणं लावलं की सगळे डान्स करायला लागले. गाण वाजायची, गाण आणि फोडायचा फोडायचा गाण वाजून लवकर. हा लवकर फोडायचा बसून 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 लवकर बसून बसून आता बसायचंय. बोलायचं त्याला, बोलायला. एक मिनिट, या दीदीसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या. आता दादा बम बम बोले का नाही? चिल्लाव निघत चालली, उभे राहा. One, two, three, four, five, six, 7, 8. 1, 2, 3. छोड़ दिए हैं. पप्पा कुठे? पप्पा पप्पा प्रोग्राम मध्ये बसले. उद्या संडे आहे. कुठे? ओके. शेरखान इकडे. हा चला, साईशाचे पप्पा आलेले आहे. शेरखान इकडे. आता चल इकडे. शाहरुख इकडे, तू पण आहे. शेरखान. हा, आता खऱ्या अर्थाने इथं तयारी झालेली आहे, ते म्हणजे वाढदिवसाची. हा, आला या इथे. आता सगळ्यांनी खाली उतरायचं आहे. फक्त पोहायचा सांगपटात झाला का घरसोलीत झालाय कांदे पोहायचा करायचा आपल्याकडे. आता मी ताईच्या बाजूने, कारण की आम्ही सांगपटा. ताई आता जवळचं नातं आहे.
हा जो प्रश्न विचारणार आहे याच्यानंतर दोघं भांडू नका बरं का. भांडायचं नाही, मस्तीत घ्यायचं आहे. ओके, तू बघू नकोस हा भाऊजींकडे. आता जो प्रश्न विचारला भाऊजी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नका सांगू, ताई तू नको सांगूस. लग्नाची तारीख काय? जानेवारी. काय? बघा फक्त मस्करीत घ्या, भांडू नका. फक्त मस्करी म्हणून आहे, मस्करी म्हणून आहे. त्याचं उदाहरण पण मी देईन. नक्की काय? 4 फेब्रुवारी. चालते काही हरकत नाही, परंतु सांगतोय महिन्याचा फरक. परंतु वडिलांना तारीख लक्षात राहत नाही, कारण की वडील आहेत ना, वडील आपलं घर कसं समृद्ध होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. इकडे हा शेर खान आणि शाहरुख आपली संस्कृती टिकवून ठेवलेली आहे. काही की आपण कितीही मोठे सेलिब्रेशन केलं तरी हा औक्षण हा असतोच, औक्षणाचा हा असतोच. आणि आपल्या लाडक्या आजीच्या हातात हे खऱ्या अर्थाने सुरुवात होते, ही महत्वाची आहे. साईच्या इथे ऑप्शन होता नाही. ऑप्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं वाढदिवस म्हटल्यावर केक कटिंग सेलिब्रेशन आलं. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाढत हे आलं. परंतु आपली ही संस्कृती आहे, ही संस्कृती तेवढीच महत्वाची आहे, तेवढी जतन केलेली ही संस्कृती इथे खऱ्या अर्थानं आपण जपून ठेवलेली आहे. कारण लाडक्या साईशाला आशीर्वाद देण्यासाठी आपण इथपर्यंत आलो, शुभेच्छा देण्यासाठी इथपर्यंत आलो. त्याबद्दल आलेल्या तमाम पाहुण्यांचं, मान्यवरांचं, मित्र परिवारांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि वाढदिवस म्हटलं की केक कटिंग सेलिब्रेशन आलं. हे ऑप्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने केक कटिंग सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. आयुष्यात जपून ठेवत असतो, त्यामुळे हा क्षण देखील आजचा हा 5वा वाढदिवस साईशाला लक्षात राहणार आहे, तुम्हा सगळ्यांना लक्षात राहणार आहे असा हा क्षण. त्या क्षणाचं आपण इथे सेलिब्रेशन करतोय. जेवणाशिवाय कोणी जायचं नाही, जेवण कसं चालू करायचं आहे. अरे तिला इकडे
ही बघ कशी करते बघ कर कर ही बघ कशी करते बघ कर जीवा कर काय आहे सगळ्यांना आधी पण इथं बस जेवायला इथं बस सगळ्यांना सांगा नाही मला तुम्ही पैसा तर गाईज आम्ही बड्डे सेलिब्रेट वगैरे करून आलेलो आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघितलंच असेल व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.